ज्या देशात जनताच रेल्वेतून 100 कोटी रुपयांचे टॉवेल चोरी करते त्या देशात मंत्र्यांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे म्हणजे हिपोक्रेसीच। रेल्वेच्या फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी मध्ये प्रवास करणाऱ्या श्रीमंत भारतीयांनी गेल्या 4.5 वर्षात 100 कोटींचे टॉवेल, चादर आणि लिनेन चोरी केले। वर्ल्ड थेफ्ट रँकिंग झाली असती तर नो डाऊट आपण पहिले आलो असतो। आपण रस्ता सजवण्यासाठी आणलेले प्लांट्स चोरतो, नेता आणि कॉन्ट्रॅक्टरने खाल्लेल्या रस्त्यावरचे उरलेले सिमेंट चोरतो, रेल्वे ट्रॅकवरील इलेक्ट्रिक केबल, रस्त्यावरचे मॅनहोलचे झाकण चोरतो, पब्लिक जिम मधील इक्विपमेंट चोरतो। इतकंच काय, परदेशात जाऊन आपण किराणा सुद्धा चोरतो। देशाची तिजोरी लुटणाऱ्यांवर आपल्याला राग येतो, पण सार्वजनिक मालमत्ता लुटताना आपण स्वतःला कधीच दोष देत नाही। उलट सरकारी आहे घेऊन जा म्हणणारी मानसिकता आपण नॉर्मलाइज करतो। भ्रष्टाचाराची सुरुवात कोट्यवधी रुपयांपासून होत नाही, भ्रष्टाचाराची सुरुवात होते जेव्हा आपण भ्रष्ट सिस्टमला शिव्या देतो आणि आपण केलेल्या चोरीला सर्वच करतात म्हणून नॉर्मलाइज करतो। अशा घटनांमधून स्पष्ट होतं आपल्याला प्रामाणिक देश नकोच आहे, फक्त आपल्यापेक्षा मोठ्या चोराला शिक्षा व्हावी इतकीच मॉरॅलिटी आपल्यात बाकी आहे।